हॅलो गाईज, सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. बघूया एखादा स्पॉट सापडतोय का. आणि वन डे पिकनिक आहे थोडक्यात, कारण वेळच नव्हता अजिबात. म्हणजे तिथं स्टे वगैरे नाही करणार आम्ही, पण चालतं आम्ही आता. हो, आजचा दिवस आम्ही, कारण झाले खूप दिवस झालाय आम्ही कॅम्पिंगला पडलेलो नाहीये बाहेर. दिव्यागर नंतर बाहेरच पडलो नाही आम्ही, वेळच नाही मिळाला. तर आता आपल्याला बरंच आहे अजून वेळ, म्हणजे 6.6 दाखवत आहे अजून किलोमीटर. आणि आम्ही एक आणि एक तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते आम्ही घेतलंय. ते रिव्हील पण करायचंय आम्हाला तिथे. ते रील मध्ये बघितलं असेल तुम्ही. हा तर व्हिडिओ बघाच, कारण आम्ही हे पूर्ण खोलून दाखवणार आहे ह्या वेळेस. हा टेंट म्हणजे टेंट किंवा शेल्टर ना. ऍक्च्युली हे शेल्टर आहे. ह्याच्याने तुमचं काय काम होणार आहे, तुम्हाला अनेक्स ची गरज नाहीये. रूफटॉप टेंटच्या खाली जे अनेक्स लागतं त्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आणि तार्प किंवा ऑइनिंगची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही. आणि खूप स्वस्तात काम होतंय. जवळपास 15,000 आता ऑफर चालू आहे. 15,000 हा प्रोडक्ट मिळेल तुम्हाला. आणि काही स्पॉन्सर वगैरे नाहीये, आम्हाला आवडलं म्हणून आम्ही घेतलंय. सो तुमचं जर जवळपास 1.5 लाख रुपये जर वाचवायचे असतील तर तुम्ही हा प्रोडक्ट घेऊ शकता. आणि पटकन सेटअप होतो आणि पटकन काढता येतो. आणि मेन मुद्दा म्हणजे गाडी फ्री राहते. येस, ते महत्वाचं आहे. सो बाय द वे, तुम्ही आमची गाडी पण पाहिलीच असेल रील मध्ये, की आम्ही सगळा सेटअप काढून टाकलाय. त्याच्यामुळे आमची गाडी पण मस्त आणि छान अशी मस्त चालतीये. तेच आम्ही सारखं म्हणतोय की अरे काय गाडी चालते, काय गाडी चालते. पण ते आहे, ते आहे, फॅक्ट आहे. जर असं समजा की आपल्या डोक्यावर जर कुणी जर आपल्याला 10 किलो जर पोतं दिलं आणि मग आपण कसं चालू, आणि तसं आपण चाललो तर आपण आपल्याला फ्री असणार ना आपण शेवटी. मग काय, हे तर 125 किलोचा बोजा होता. चला तर आता भेटूयात आपण आता पुढे स्पॉटवर मस्त मस्त छान छान. तर मंडळी, आम्ही आमच्या स्पॉटला आलोय, पण अजून आम्ही आमचं म्हणजे ठिकाण ठरवलेलं नाहीये की आम्ही कुठं थांबायचंय. 1-2-3 ठिकाणं इथं मी शोधून ठेवली होती ना, त्यातल्या एका ठिकाणी एकदम जवळ आलोय आम्ही. डॅमच्या पाणी जवळ आहे इथं. अरे ते दाखव, तू नको दाखव तू चेहरा. पण पाणी दिसत नाही ना अजून, म्हणून दाखवत नव्हते मी. ओ, इथं ब्रिज आहे छोटासा. जाते का पलीकडे गाडी? हा, मग जाणार. काही लोक आलेत पिकनिकला. ते बघा, मस्त पैकी छान व्ह्यू आहे. ते गाडी नसेल जात रे, छोटा ब्रिज दिसतोय. जाते की पलीकडे. दोन ब्रिज आहेत. तो जुना असेल. मस्त ही बघा, ही नदीच असेल. हे बघा, मस्त डॅम आहे इकडे. बघू काय परिस्थिती आहे. येस, मग ठरू काय करायचंय, तिथंच थांबायचंय का अजून दुसऱ्या कुठल्या स्पॉटवर जायचंय. अरे इथं पण छान आहे, इथं पण करू शकतो आपण. काटे बिटे असतील तर असू शकतो. आपण बघूया पुढे, बघू. जर नाहीच वाटलं ना तर इथं येऊ खाली. आता टर्न मारायचं म्हणलं तर टर्न मारायचंच नाही. तुम्ही प्रो आहेत ना, रिवर्स घ्यायची. वा, परत वर चाललो रे आपण. दादा, रस्ता संपला का? रस्ता एवढाच आहे का? आहे का पुढं? पाण्याजवळ जाते का गाडी? पाण्याजवळ जाते का? नाही, पाण्याजवळ नाही जात. आम्हाला स्वयंपाक करायचा होता. वळल तिथं, वळल का गाडी? चालेल. तर फायनली मंडळी, आम्ही आता इथे पोहोचलोय. हे बघा, हा असा नजारा आहे. आणि ह्या नजाऱ्यामध्ये आम्ही आमचा हा आता टेंट लावणार आहे. अरे टेंट नाहीये, तो शेल्टर आहे. लक्षात नाही येत माझ्या. चला आता ह्यांना मदत करते. काही मदत करू नको, मी
काही मदत करू नको, मी एकटा लावून दाखवतो तुला. ऑइनिंग लावता येत होती का आपल्याला? नव्हती. टेंट लावता येत होता का? नव्हती. मग तुमचं शूट करते ना. छान आहे, कॅम्पिंगला मस्त स्पॉट आहे. हो. लिनियरला टाक, लिनियर. हे अशा प्रकारे पोल आहेत सगळे. हे पहिले सगळे असे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आणि ठेवून द्यायचे खाली. एका माणसाला वाटलं की कॅम्पिंग म्हटलं तर काम करायला लागतंय म्हणून तुम्ही चिडचिड करताय. चिडचिड नाही करत आम्ही कधीच. आम्हाला सवय, जास्त काम करतो. आम्हाला सवय कॅम्पिंग मध्ये जास्त काम करतो आम्ही. हा, मग त्याला असं वाटलं रे. कॅम्पिंगची मजा वेगळी आहे. जेवढं काम असेल ना तेवढं चांगलं आहे, पण गाढव काम नकोय. ओझ नुसतं व्हायचं, ते गाढवासारखं ओझ व्हायचं. त्याचं काय म्हणणं होतं की कुटुंब असताना तर मग काय फरक पडतो, त्याचं असं म्हणणं होतं. काय काय कामच त्याच्यासाठी काय घेतलं होतं का आम्ही? आम्हाला सोपं पडावं म्हणूनच घेतला होता ना. अरे पण ते एकटा माणसाला लावता आलं पाहिजे सेटअप, नाही तर काहीच उपयोग नसतो सेटअपचा. मग काही काम करायला म्हणून जायचं का कॅम्पिंगला? एन्जॉय नाही करायचं? नाही, जेवढे आलेत ना तेवढे सगळ्यांनीच कुदडत बसायचं. काय संबंध आहे का? हे बघा, हे असं जॉईन करायचं होल्स. खूप इझी आहे रे. ऑइनिंग उघडा, ऑइनिंगला ते खांदे द्या. मला तर असं वाटायचं माहिताला चाललोय आपण. जाऊ दे, जो होता है अच्छे चांगल्यासाठी झालं, जाऊ दे, चांगल्यासाठी झालं ते. चांगल्यासाठी, तेच म्हणते मी. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कदाचित त्याच्यातून आपल्याला आपल्या गाडीला त्रास होत असन, त्याच्यामुळे ते होतच होता. कशी गाडी चालते आता. काहीतरी मेजर प्रॉब्लेम होण्याऐवजी ते लवकर हे झालं ना, त्याच्यातून बाहेर पडलं. तुम्हाला वाटत असेल की मी हेल्प करत नाहीये, तर त्यांना ते एकट्यालाच उघडून दाखवायचं. ॲक्च्युली एकट्याला उघडता येतं हे आम्हाला सिद्ध करून दाखवायचं. ऑइनिंग उघडता येत होतं का एकट्याला? नाही. आणि मेन म्हणजे आता बघा, टेंट जर लावायचा असता आपल्याला, तर एक माणसाला वर हे करा, आणि एका दिवशी पडलं त्या टेंट मधून तर काय करणार खाली येताना? मी 2 वेळा वाचलो नाही का? हा.
पोलची क्वालिटी पण एक नंबर आहे. हा ही अशा प्रकारे रूम तयार होत आहे आपली. आणि किती बाय कितीचा आहे? 10 बाय 10 ची रूम होती. 10 बाय 10. बरंच मोठं होत आहे मग. बरंच मोठं होते. ह्या साईडला घेतो ना. हे बघा केवढं मोठं झालंय हे. ह्याच्यामध्ये तो आपला कोळमांचा जो बेड आहे ना तो तर 2-3 बसतील. 3 जास्त बसतो. दाखवतो ना मी, तो पण आणलाय. येस. काय दिसतंय बाप रे. हे बघा 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 केवढा मोठा आहे हा. आम्ही ना घरामध्ये खोलला होता तो लावण्याचा आम्ही प्रयत्न केला पण आमच्या हॉलमध्ये बसत नव्हता. अडथळा निर्माण होत होता म्हणून आम्ही अर्धाच खोलला होता. ते खाली ह्याला लावून टाकायचं. अशा प्रकारे खाली हे दिलेलं आहे. किती 5-10 मिनिटं लागेल. झाले का? 5 मिनिटं पण नाही झाले. अशा प्रकारे आपलं शेल्टर लावून झालंय. आणि हे चारही बाजूनी आपल्याला खोलता येतं. ते आता ते तुम्हाला दाखवतीलच कसं खोलायचं वगैरे. पेक्स पण नाही लावले अजून. आणि बाजूला लावून टाकायचं. आपल्याला जर आता जर वारा नसेल तर त्याची काहीच गरज नाहीये. ते मधलं राहिलं ना पोल्स. मेरे को पता है का? जरा थोडंसं गवत आहे. सगळीकडे कुठे गेलं तरी आता गवत असेल. हे बघ कारवी आहे इथं. कारवी याला हे असं हे लावलेलं आहे जेणेकरून ते निघालेलं असायचं. पडणार नाहीये ते तिथं तुम्ही लावलंय ना ते. येस. हे अशा प्रकारे बघा. आता माझी तर उंची नाहीये तेवढी. आता ह्यांची बघा एवढी आहे. 5-6 आहे ना तुमची? 5-7 आहे. 5-7. हा मग बघा. आणि माझी तर मी तर हेच होईन. उडी मारली तरी नाही पूर्ण. तेच म्हणते मी. असे हे 2 त्यांना काय म्हणतात स्टिक्स लावायच्या मध्ये जेणेकरून हे मस्तपैकी टाईट होतं. आंब्या झालं. हे बघा हे
सगळ्या, आणि बाय द वे ह्या सगळ्या बॉल उघडल्या जातात. हे बघा, ही पण उघडली जाते आणि अशी फोल्ड करून त्याला लावून टाकायची. ही सुद्धा ही जाते, ही अर्धी उघडली हिला नेट आहे व्हेंटिलेशन साठी. म्हणजे सपोज आपण रात्री जरी इथं बॉल सगळ्या लावून झोपलो तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आणि खालनं हे मोकळं आहे, शेल्टरच आहे ना हे एक प्रकारचं. म्हणजे ऑनिंगचं ह्याचं काम करते ते ॲनेक्स, या दोन्हींचं काम एकच हा टेंट करतो. अशा प्रकारे ह्याच्या सगळ्या बॉल आता आपण काढल्या ते बघा हे. आणि असं बाजूला आपण लावून टाकलं ते. हे बघा अशा प्रकारे लावून टाकायचं. पेक्स पण लावले नाहीत मी अजून. बघा 10 मिनिटात सगळा सेटअप तयार झाला. पेक्स पण दिलेले आहेत त्यांनी. हे वेगळ्या प्रकारचे आहेत ना ते पेक्स पण. हे जे पेक्स आहेत ना, हा एक एक करून एक 4 लावायचे. आणि विंड खूप असेल तर मग हे जे आहेत त्या दोरी दिल्या, त्या दोरींना बांधायला. हे जे दिलंय ना त्याला बांधून ठोकून टाकायचं, म्हणजे जेणेकरून मग त्याला हे पेक्स लावायचे. एवढं इझी आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी काय काय बसतंय. ह्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 बेड बसतील आपले ह्याचे. आणि कधी कधी काय होतं, खूप वारं असलं की आपल्याला जेवण बनवता येत नाही, तर आपण ह्याच्यामध्ये ठेवून जेवण पण बनवू शकतो. म्हणजे त्याला गॅसला वारं लागणारच नाही मग. आणि ज्या बाजूली आता सपोज मागच्या बाजूने ऊन आहे, आम्ही त्यामुळे मागचं उघडलं नाही, पॅक करून ठेवलं. तुम्ही जर ऑइनिंग घ्यायला गेले ना तर त्याचे तुम्हाला वेगळे घ्यायला लागतात प्रत्येक वॉल पण. आणि ते पण खर्चिक आहे. 3-3 हजाराला एक वॉल आहे. जे तुम्ही ऑइनिंग घ्याल ना त्या पद्धतीने त्याची प्राइस आहे. त्यापेक्षा हे एकच घेतलं ना टेन्शनच नाही, वॉटरप्रूफ आहे. म्हणजे ही जी वॉल आहे आता ही कशी मी खोलली आहे ह्यांनी, तसं ही सुद्धा वॉल खोलली जाते. फक्त खोलत नाही, ह्याला मागच्या बाजूला मेश आहे. मेश हे व्हेंटिलेशन साठी आहे. हे बघा इकडे जाळी आहे, ही जाळी आहे, त्याच्यामुळं ह्या अर्धच खोलली जाते ही खालपर्यंत. येस, हे बघा हे उघडलं. आणि हे फक्त एवढंच उघडलं जातं. हे बघा हे असं. हे कशासाठी आहे सांगतो तुम्हाला. इन केस आहे ना इन्सेक्ट्स वगैरे असतील ना तर ह्या 3 वॉल पॅक करून टाकायच्या. आणि ही नेट उघडायची, म्हणजे हे उघडलं की ही नेट राहतीये, म्हणजे इन्सेक्ट्स वगैरे आतमध्ये येणार नाही, सगळं पॅक होतंय. लाईट वगैरे लावायला वरती हे बघा इथं हुक्स आहेत. परत तुम्हाला जर पट्टीची लाईट बसवायची असेल तर इथं पण हुक्स आहेत. हे बघा इथं 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 हे बघा इथं पण आहे, इथं पण बरेच आहे. म्हणजे बरेच हुक्स भरपूर दिले त्यांनी. आणि हे बघा आता मी ह्याच्या खाली आली तर एकदम मस्त असं छान हे झालंय बघा. जातोय दादा, जेवण बनवायचंय म्हणून आलोय. आत्ता आहे ना बाबा आले होते, त्यांचं इथं फार्म हाऊस आहे, ते तिथं कामाला आहेत. तर ते म्हटले काय करताय बाळांनो. म्हटलं काय नाही, आता जेवण बनवणार आहे जाणार आहे. अहो काय प्रॉब्लेम नाही म्हटले, तुम्ही कुठले आहेत सगळं विचारलं. नेमके नातेवाईक निघाले. ते काय होतंय स्थानिक आहे, त्याच्यामुळे सगळे आपले म्हणजे नातेवाईकच असतात. आणि अमृताचे मामा पण आहेत ना इथं बोडके म्हणून. सो ते म्हटले अहो काय अडचण नाही, तुम्ही रात्री थांबायचं असेल तर बिंदास थांबा. म्हटलं नाही आता पुढच्या वेळेला येतो रात्री थांबायला. सो जाऊ जरा. डॅमचं नाव नाही सांगायचं, लोकेशन डिस्क्लोज नाही करायचं. सिक्रेट प्लेस. आणि इकडची बाजू लावून घेतो कारण ऊन लागतं या बाजूनी. ऊन लागते खरं. ऑइनिंग असतं तर किती प्रॉब्लेम होतो, आपल्याला तार लावायला लागतो. आता ऑइनिंग नाही आहे ना, हे आहे ना, तर नुसती चेन ओढायची. खूप भारी काम झालं ऊन बंद. इथं आरामात तुम्ही बसू शकता, काहीच अडचण नाही. टेबल लावा, खुर्च्या लावा, काही लावा, काही करा. बस. जवळ घ्यायचंय का तो हेड जवळ घ्यायचंय का इकडं. कशाला राहू दे ना कुठला ते शेल्टर जवळ घ्यायचंय का. नाही नाही आपली गाडीच घेऊ तिकडं. आता गाडीच घ्यायची का. मग आता गाडी हलती आपली, गाडी लॉक नाहीये, विसरली तू. तिला वाटतं गाडी लॉक झाली आता. मस्त स्पॉट आहे ना, एक नंबर. 3-4 गाड्या तर आरामात लागतील. भारी आहे.
हे बघा इथं मस्त गाडी लावली आहे आणि मुद्दाम मेन काय आहे, गाडी फ्री राहिली आता. तुम्ही किती पण काही पण सेटअप करा, गाडी मोकळी राहिली पाहिजे. हे बघा एक नंबर. अमृता जाऊन बसली आतमध्ये, 10 मिनिटात सेटअप झाला आहे. हे बघा ऑइनिंगचा काय प्रॉब्लेम होत होता माहिती आहे का, आम्हाला ऑइनिंग जरी उघडलं ना, ज्या साईडने ऊन येतं आहे त्या साईडने वॉल आम्ही घेतल्या नव्हत्या. 3-3, 4-4 हजाराला वॉल आहे. एवढा खर्च ऑलरेडी 24-25 हजाराचं ते ऑइनिंग होतं. आणि परत प्रत्येक वॉलला जर 4-4 ते 5-5 हजार रुपये घालवायचे ते काय प्रॅक्टिकल नाही. ह्याला बघा ऑलरेडी वॉल आहेत, जी जिकडून ऊन येईन ती वॉल हे करायची, पॅक करून टाकायची. काय म्हटली? वा आज लाईट हां बेडच. आणि हे बघा एक बेड आता ऑलरेडी इथं बसलाय, तर असे 2 तर आरामात बसतील ह्याच्यात. सो 3 लोकांचं तर आरामात होईल. हां हां आरामात. गाडी पण आत येईल अमृता, ते आता वर खाली आहे ना इथं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. नाही तर गाडी रिवर्स घेतली ना गाडी पण आत येईल आणि ती काच पण उघडल. पावसाळ्यात पण कॅम्पिंग करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट रिवर्स घ्यायची गाडी आतमध्ये. हां नाही गाडी येईल ना आतमध्ये. हां इथपर्यंत गाडी आरामात येईल इथपर्यंत. हे जरा वर खाली आहे ना जागा, ही जागा आहे ना जरा वर खाली आहे. पहिले शेत करत असतील. हां टेंट पण लावू शकतो. इन केस जर वाटलं आपल्याला डबल प्रोटेक्शन हवं आहे तर आपण इथं आरामात, मला वाटते 2 टेंट लागतील ह्याच्यात, मस्त होईल. आणि ऊन आहे बघा, ऊन आहे पण ह्याच्यामुळे ना अजिबात नाही बघा. आतमध्ये एकदम मस्त शेल्टर झालेलं आहे. ते जे सांगितलंय त्यांनी शेल्टरचं काम करतंय बरोबर. नाही आपल्याला काय पाहिजे, थोडीशी सावली पाहिजे. हां ते मिळाली की बस झालं. तसंही काय आपण कॅम्पिंग करायला जातो, घरासारखं आपल्याला फील नाहीच. हो पण घरापेक्षा पण खूप छान वाटते. हां मस्त ते इथं पाणी आहे. हे बघा कायकिंग करतात. ड्रोन उडू आपण. कसं वाटतंय? मस्त ना. ड्रोन शॉट घेतो तुमचे. भारीच मस्त. थांब ड्रोन उडू आपण. चला ड्रोन शॉट बघा. सो मित्रांनो मस्तपैकी आता काळी कॉफी घेऊयात आपण. हे बघा पाणी मस्त उकळलं आहे आणि हा गॅस सक्सेसफुल आहे, 1 नंबर आहे. ह्याची जर तुम्हाला हवं असेल ना तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कारण ॲमेझॉनवरच लिंक देतोय ना. काय हे असं आहे कधी कधी आहे ना, मला कधी कधी असं वाटतं काय अरे मी काय बोलतोय ही काय बोलतीये. मैं गॅस के बारे में बोल रहा था ना. मला माहित नव्हतं की हा अमेझॉन वर मिळतो. मग कशावरून मागवलाय आपण? मला काय माहिती कशावरून मागवलं. अरे अमेझॉन वरूनच मागवलाय. Amazon नॉट. हे बघा मस्त मल्टीटास्किंग चालू आहे माझे आज.
आज मला आराम आहे. तिला आरामच दिला आज. म्हटलं तू कर आराम, कारण आपल्या ना लय मोठी कॅम्पिंगची एक ट्रिप होणार आहे. मग तिथं तिचं कस लागणार आहे, त्याच्यामुळे म्हटलं आता आराम कर. म्हणजे आता आराम कर, मग तुझा काय म्हणतात ना त्याला. हा, मागे मी एकदा आहे ना एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की आमची फार इच्छा आहे की एक जिल्हा आहे आपला कोस्टल, तो पूर्ण कव्हर करायचा. आणि तो आता त्याची प्लॅन ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. प्लॅनिंग झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. 5 hours later. तर मंडळी आम्ही आता 10 मिनिटात सगळं रॅपअप झालंय आमचं. एकदम इझी आहे. आणि आता आम्ही अजून एक स्पॉट आहे, तो बघायला जायचंय की तिथे रस्ता आहे का गाडी जायला. मग पुढच्या वेळेस आम्ही कदाचित तिथे आम्ही कॅम्पिंग करू किंवा इथे पण करू. इथे पण खूप छान आहे, सुंदर आहे. आणि काय माणसं आहे तिथली माहितीये का. आम्हाला आता त्या दोन लेडीज भेटलेल्या, म्हणजे त्या त्यांचं काम करत होत्या, पण म्हटल्या आम्ही आमच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. त्याच्यानंतर म्हटल्या की चला की चहा प्यायला. म्हणजे इतकं छान वाटलं ना. भारी. बाय द वे मंडळी, आम्ही त्या स्पॉटला जाऊन आलो, पण अजिबात रस्ता नाहीये. त्या स्पॉट पर्यंत नाही गेलो, 400 मीटर अलीकडेच रस्ता संपला. ऍक्च्युली ना एकदम मोठे मोठे दगडगोटे होते की म्हटलं पुढे जाऊन जर रस्ता आपल्याला गाडी वाढवायला जर जागा नाही मिळाली तर मग काय करणार. म्हणून आम्ही तिथंच नव्हती. आम्ही कशी बशी वळवली ना ते आम्हालाच माहितीये. सो तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही पाहिलाय आमचा व्हिडिओ. आणि काही चुका असतील तर ते पण सांगा. आता म्हणा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.